संत शिरोमणी रविदास महाराज यांची 649वी जयंती शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली। त्याच अनुषंगाने नाशिक रोड जेल रोड येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिर येथे श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम साजरे करण्यात आले। यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र सचिव अनिल कानडे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य सचिव दत्तात्रय गोतिसे, जेल रोड राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष गणेश जाधव, सचिव कैलास मोरेसर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर चोपडे, युवा अध्यक्ष प्रथमेश पवार यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक रंजनाताई बोराडे, मंगलाताई आढाव, प्रमिलाताई मैंद, सुनीता भोजने, विशाल संगमनेरे, शरद मोरे तसेच शिवसेनेचे शिवभाऊ ताकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश भाऊ निसाळ आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संत आणि महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। त्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघास जेल रोड परिसरात एक हक्काचे व्यासपीठ मिळावे अशी मागणी आयोजकांच्या वतीने करण्यात आली। त्यास उपस्थित लोकप्रतिनिधींनी नक्कीच व्यासपीठ निर्माण करण्यात येईल असे आश्वासन दिले। सदर कार्यक्रमाचे आयोजन जेल रोड अध्यक्ष गणेश जाधव, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर चोपडे, युवा अध्यक्ष प्रथमेश पवार, सल्लागार पांडुरंग गोतिसे, सचिव कैलास मोरे, भारत शिरसाट आदींनी केले होते। संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। उपस्थित नागरिकांनी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या विचारांचा अवलंब करून समाज हितासाठी कार्य करण्याचा संकल्प केला। सदर कार्यक्रमात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगितलं आमच्यासाठी काहीतरी एक स्पीड मंदिरासाठी आमचं जे काय होईल त्यांच्यातर्फे करतील आमच्यासाठी कोशिश। आम्ही पण त्यांना जाऊन भेटू। सगळेच आता आम्हाला बोलले, सुनीताताई सागर भोजने असतील, रंजनाताई बोराडे असतील, तसेच विशाल अण्णा संगमनेरे असतील, परत सुनीतांना बोराडे सुद्धा होते, तसे आमचे शरद मोरे सर हे सुद्धा आम्हाला 2-3 वेळेस बोलले करू काहीतरी। ते आता यावेळेस आम्हाला करतील अशी आम्हाला त्यांच्याकडून खूप इच्छा आहे आणि अपेक्षा आहे। त्याच्यामुळे आता जे काय इसवी सन 15 ते 16 दशकात दरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय रहस्यवादी कवी होते। रविदासांच्या भक्तिगीतांचा भक्ती चळवळीवर पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरु म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे। ते कवी, संत, समाजसुधारक व आध्यात्मिक व्यक्तिमत्व होते। गुरु ग्रंथ साहित्य या शीख धर्मग्रंथामध्ये रविदासांच्या भक्तिगीतांचा समावेश होता। हिंदू धर्मातील दादूपंथी परंपरेचा पंचवाणी मजकुरामध्ये रविदासांच्या असंख्य कवितांचा समावेश आहे। रविदास यांनी जाती आणि लिंग यामधील सामाजिक भेदभाव हटविण्यास आणि वैयक्तिक आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळविण्याचा प्रयत्न एकतेला प्रोत्साहन दिले। श्री रविदास महाराज। आज संत रविदास महाराज जयंती होती 649। या जयंतीच्या निमित्त सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देत आहे। जय रविदास। शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती या ठिकाणी उत्साहामध्ये आणि उत्स्फूर्तपणे या ठिकाणी साजरी झाली। मला वाटतं मी अनेक वर्षापासून ह्या जयंती कार्यक्रमाचा अनुभव घेतोय, परंतु आजची जयंती मात्र या ठिकाणी जी झाली ही सगळं धर्म, सगळे जाती, पंथ, सगळ्या लोकांची एकत्रित अशा प्रकारचे मला तर वाटतं ते एक धर्म संमेलन होतं। मानवी जीवन मूल्यांचा ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये, ज्यांच्या कर्तृत्वामध्ये, ज्यांच्या कार्यामध्ये, ज्यांच्या जीवनामध्ये सहयोग आलेला आहे, अशा प्रकारचे म्हणजे जे काही संविधानिक मूल्य आहेत, जीवनमूल्य आहेत, हे सगळे जीवनमूल्य समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय याचा आदर्श असणारे हे रविदास शिरोमणी यांचं खरं म्हणजे संविधानामध्ये सुद्धा बाबासाहेब हे जे वरचे जे आदर्श पाहतो आपण, फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ह्या सगळ्यांच्या आदर्शामध्ये त्यांचे ते शिरोमणी आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या कर्तृत्वामध्ये ह्या सगळ्यांचं मला वाटतं संमेलन झालेलं आहे। आणि आजचा कार्यक्रम हा वेगळा आणि आगळा, मी त्याला खरं तर अविस्मरणीय कार्यक्रम म्हणतो। मी असंही मगाशी थोडंसं फार छोटंसं मला या ठिकाणी मनोगत व्यक्त करायला मिळालं। त्यांनी सगळ्यांचा सन्मान पण केला, नगरसेवकांचा केला, लोकांचा केला, जे जे या ठिकाणी उपस्थित असतील त्या सगळ्यांना सन्मान दिला आणि खूप अशा प्रकारचा एक चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आज घडवून आलेला आहे।
आणि मी असं म्हटलंय त्यावेळेला की धर्म म्हणजे हे आपली आई आहे आणि धर्माचं पालन करणं, तिची सेवा करणं हे सगळ्यांचं कर्तव्य असतं. धर्म कुठलीही आई दुसऱ्या धर्माचं द्वेष करत नाही आणि म्हणून अशा प्रकारचा सामाजिक सुसंवाद निर्माण होणं ही एक काळाची गरज आहे. आणि अशा प्रकारचा आजचा कार्यक्रमाचा मला वाटतं याच्यातून संदेश द्यायला काहीही हरकत नाही, म्हणून त्याचा अनोखा आणि अवर्णनीय आनंद आम्हा सगळ्या उपस्थितांना मिळाला. आयोजकांना खूप खूप धन्यवाद. आणि बोला सर, काय सांगाल? संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जेल रोड परिसरामध्ये 649वी जयंती मोठ्या उत्साहात आम्ही साजरी केली. यामध्ये आम्हाला नवीन नगरसेवक कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित लाभले. यामध्ये सुनीताताई भोजने, रंजनाताई बोराडे, प्रमिलाताई मैन, विशाल भाऊ संगमनेरे, रंजनाताई बोराडे, मंगलाताई आढाव, शिवाभाऊ ताकाटे, जिल्हा प्रमुख शिवसेना, योगेश भाऊ निसाळ, सुनील बोराडे या सर्वांची उपस्थिती लाभली. तसेच आमचे राष्ट्रीय सचिव दत्तात्रय गोतिशे, शहर प्रमुख विष्णू लोकरे सर व समाजातील समाज बांधव, जेलरोड परिसरातील समाज बांधव या ठिकाणी सर्व उपस्थित होते. कार्यक्रम मोठ्या उत्साहात या ठिकाणी शांततेत साजरा करण्यात आला व समाज बांधवांना शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.